मित्रांनो, आजचा विषय अतिशय संवेदनशील आहे, अतिशय वास्तव आहे आणि प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक वस्तीत कधी ना कधी घडतोच. विषय आहे गल्लीत दुश्मनी करण्याआधी या 10 गोष्टी लक्षात ठेवा. कुठेही परकीय शब्द नाही, कारण हा विषय मनात खोलवर उतरला पाहिजे. हे ऐकताना तुमच्या डोळ्यासमोर तुमची गल्ली, तुमचे शेजारी, तुमचे अनुभव उभे राहिले पाहिजेत. मित्रांनो, गल्ली म्हणजे केवळ 4 घरे नसतात. गल्ली म्हणजे माणसांची नाती, ओळखी, आठवणी, परंपरा, मान अपमान, सुखदुःख, सणवार, भांडण आणि सलोखे यांचा एक जिवंत प्रवाह असतो. अशा गल्लीत जर दुश्मनी निर्माण झाली तर ती एका माणसापुरती मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या जखमा देऊन जाते. म्हणूनच दुश्मनी करण्याआधी खालील 10 गोष्टी मनाशी पक्क्या लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, गल्ली कधीच विसरत नाही. मित्रांनो, जग मोठं असतं पण गल्ली फार लहान असते. शहर बदलेल, गाव बदलेल, लोक दूर जातील, पण गल्लीतील आठवणी कायम राहतात. आज तुम्ही एखाद्याशी वाईट वागलात, अपमान केला, भांडण केलं तर ते लोक विसरतील असं वाटेल, पण गल्ली विसरत नाही. आज तुमचं बळ असेल, आज तुमच्याकडे माणसं असतील, पण उद्या परिस्थिती बदलते, तेव्हा हीच गल्ली तुमच्या विरोधात उभी राहू शकते. म्हणून दुश्मनी करताना हा विचार डोक्यात ठेवा की आपण रोज याच रस्त्यावरून चालणार आहोत, याच लोकांच्या नजरेला समोर जाणार आहोत. दुसरी गोष्ट, दुश्मनी एकटी राहत नाही. गल्लीत दुश्मनी कधीच 2 माणसांमध्ये मर्यादित राहत नाही. आज तुमचं भांडण एका व्यक्तीशी आहे, उद्या त्याच्या नातेवाईकांशी, परवा त्याच्या मित्रांशी, आणि हळूहळू 2 गट तयार होतात. मग साधी गोष्टही मोठी होते. एका शब्दावरून 10 शब्द निघतात, एका घटनेवरून 10 कथा तयार होतात, आणि शेवटी सत्य कुठेच उरत नाही, फक्त वैर उरतं. म्हणून दुश्मनी सुरू करण्याआधी विचार करा, आपण एका माणसाशी भांडतोय की संपूर्ण गल्लीत शत्रू तयार करतोय. तिसरी गोष्ट, मानहानी पैशाने भरून निघत नाही. मित्रांनो, गल्लीत मान फार महत्त्वाची असते. पैसा गेला तर परत येतो, परत मान गेली तर ती सहज परत मिळत नाही. दुश्मनीच्या ओघात लोक एकमेकांवर आरोप करतात, नाव ठेवतात, 4 लोकांसमोर अपमान करतात. तो अपमान मनात खोलवर बसतो, वर्षानुवर्ष जखम तशीच राहते. पुढे कितीही मोठं झालात, कितीही यश मिळवलं तर तरी त्या गल्लीत तुमच्याकडे त्या घटनेतून पाहिलं जातं. म्हणून एखाद्याची मान दुखवण्याआधी स्वतःच्या मानाची किंमत समजून घ्या. चौथी गोष्ट, तुमचं कुटुंब यात ओढलं जातं. गल्लीत दुश्मनी केली की फक्त तुम्हीच त्यात अडकत नाहीत, तर तुमचं कुटुंबही ओढलं जातं. तुमची आईवडील, बायको, मुले, भाऊ बहीण यांना टोमणे मारले जातात, दुर्लक्ष केलं जातं, कधीकधी अपमान सहन करावा लागतो. सणवार, कार्यक्रम, लग्न, समारंभ यावेळी तणाव निर्माण होतो. तुम्ही एखाद्या रागाच्या भरात घेतलेला निर्णय तुमच्या कुटुंबासाठी आयुष्यभराचा त्रास बनू शकतो. म्हणून स्वतःच्या अहंकारापेक्षा कुटुंबाच्या शांततेला महत्त्व द्या. 5वी गोष्ट, दुश्मनी माणसाला सतत सावध राहायला भाग पाडते. मित्रांनो, जिथे दुश्मनी असते तिथे मन कधीच शांत नसतं. बाहेर पडताना कोण भेटेल, काय बोललेल, कुठून धोका येईल याची भीती मनात असते. साधी गोष्टही संशयाने पाहिली जाते. हा ताण हळूहळू मनाला पोखरतो, झोप उडते, चिडचिड वाढते, घरात शांतता राहत नाही. जीवन जगण्याऐवजी माणूस फक्त बचाव करत जगतो. असा आयुष्यभराचा ताण तुम्हाला खरोखर हवा आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारा. 6वी गोष्ट, चुकीचा निर्णय आयुष्यभराची शिक्षा देतो. कधी कधी क्षणभराच्या रागात माणूस असं काही
बोलतो किंवा करतो की त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. गल्लीत भांडण वाढलं की हात उचलले जातात, अपशब्द निघतात, कधीकधी मोठे अनर्थ घडतात. त्या एका चुकीच्या क्षणामुळे आयुष्याची दिशा बदलते. स्वतःचं भविष्य, कुटुंबाचं सुख सगळं काही धोक्यात येतं. म्हणून रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा शत्रूपेक्षा जास्त घातक असतो, हे लक्षात ठेवा. 7वी गोष्ट, गल्लीत लोक तमाशा पाहतात, साथ क्वचितच देतात. मित्रांनो, गल्लीत जेव्हा भांडणं होतं, दुश्मनी पेटते, तेव्हा अनेक लोक बाजूला उभे राहून तमाशा पाहतात, तोंडावर पाठिंबा देतात. पण संकट आलं की कोणीच पुढे येत नाही. आज जे लोक तुम्हाला चिथावतात, उद्या तेच लोक स्वतःचा स्वार्थ पाहून बाजूला होतात. शेवटी लढाई तुम्हालाच लढावी लागते. म्हणून दुसऱ्यांच्या बोलण्यावर, उचकण्यावर विश्वास ठेवून दुश्मनी वाढवू नका. 8वी गोष्ट, माफी देणं कमजोरी नाही तर ताकद आहे. गल्लीत अनेकदा माफी मागणं किंवा माफी देणं कमीपणाचं लक्षण समजलं जातं, पण सत्य हे आहे की माफी देणारा माणूस मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असतो. प्रत्येक वाद जिंकणं म्हणजे आयुष्य जिंकणं नसतं. कधी मागे हटणं, कधी शांत राहणं, कधी विषय सोडून देणं हेच खरे शहाणपण असतं. तुमचं आयुष्य, तुमचं भविष्य, तुमची शांतता हे एका वादापेक्षा कितीतरी मौल्यवान आहे. 9वी गोष्ट, गल्लीतील प्रतिष्ठा वागणुकीने वाढते, भांडणाने नाही. मित्रांनो, गल्लीत आदर मिळतो तो ओरडून नाही तर संयमाने. लोक तुमचं ऐकतात ते भीतीने नाही तर विश्वासाने. जो माणूस शांतपणे प्रश्न सोडवतो, जो उगाच वादात पडत नाही, जो प्रत्येक गोष्टीत समजूत काढतो, त्याला गल्ली आपोआप मान देते. उलट जो कायम भांडणात असतो त्यांच्यापासून लोक दूर राहतात. म्हणून दुश्मनी करून मोठं होण्यापेक्षा वागणुकीने मोठं व्हायचा प्रयत्न करा. 10वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आयुष्य फार मोठं आहे, गल्लीतील भांडण फार छोटं आहे. मित्रांनो, आयुष्य हे खूप मोठं आहे. तुमची स्वप्न मोठी आहेत, जबाबदाऱ्या मोठ्या आहेत, पुढची पिढी मोठी आहे. अशा मोठ्या आयुष्यात गल्लीतील एखादा वाद, एखादी कुरबुर, एखादी जुनी गोष्ट यासाठी दुश्मनी करून बसणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं आहे. आज जे फार मोठं वाटतं तेवढ्या आठवणीतही राहत नाही, पण त्या दुश्मनीचे व्रण मात्र राहतात. म्हणून शहाणपण हे जिंकण्यात नाही तर वाद टाळण्यात आहे. मित्रांनो, हा विषय इथेच संपत नाही, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात अशा घटना घडतात. पण एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा की दुश्मनी करायला एक क्षण पुरतो, पण ती मिटवायला आयुष्य लागतं. म्हणून गल्लीत दुश्मनी करण्याआधी या 10 गोष्टी मनात खोलवर ठेवा. शांतता, संयम आणि समजूत हेच खरे विजयाचे शस्त्र आहे. मित्रांनो, असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.